अंबाऱ्याच्या दिवशी आला होता, त्या दिवशी सांगितलं होतं की मानखुर्दकर मोठ्या संख्येने आशीर्वाद देतील. आज मानखुर्दकरांनी भरभरून आशीर्वाद दिले. मानखुर्दच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा कमळ फुललंय. ही सुरुवात आहे मानखुर्दमध्ये कमळ फुलण्याची आणि मानखुर्दवासियांनी भरभरून आशीर्वाद दिले. आदरणीय देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये मुंबईमध्ये देखील भारतीय जनता पार्टी महायुती प्रचंड बहुमताने निवडून येते आणि मानखुर्दमध्ये घासून नाही तर ठासून विजय मिळालेला आहे. पत्रकार ते नगरसेवक असा प्रवास आहे तुमचा, कसा न्याय देणार आहात, काय विजन आहे? देवाभाऊंचे आशीर्वाद आहेत, जनतेचे आशीर्वाद आहेत. जनतेने भरभरून आशीर्वाद दिले. आता जनतेची सेवा करण्याची संधी आहे. मानखुर्दचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न पुढच्या 5 वर्षामध्ये निश्चित केला जाईल. कारण जनतेने ज्या ताकदीने आशीर्वाद दिले, आम्हाला देखील अपेक्षित नव्हती की एवढ्या मोठ्या प्रमाणात जनता आमच्या पाठीशी उभी राहील. परंतु लोकांनी भरभरून प्रेम केलं आणि त्या प्रेमात कायम आयुष्यभर त्यांच्या प्रेमामध्ये राहणार आहे. आणि मानखुर्दमध्ये खूप प्रश्न आहेत, ते सगळे प्रश्न सोडवण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रशेखरजी बावनकुळे, या सगळ्यांच्या माध्यमातून मानखुर्दमध्ये आपण विकासाची कामं करू. जनतेचा आशीर्वाद सोबत आहे, आपल्या सगळ्यांची साथ सोबत आहे आणि हा विजय हा मानखुर्दमधला एक ऐतिहासिक विजय मिळाला आहे. महायुती या ठिकाणी 114चा मॅजिक फिगर जो आहे तो पार करून पुढे जाते आहे. महायुती जिंकते आहे मुंबईत, काय प्रतिक्रिया आहे? आणि ठाकरे ब्रँड अस्तित्वात संपलाय का असं वाटतं काय? ठाकरे ब्रँड फक्त वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा होता. बाकी सगळे ब्रँड नाही आहेत. बाकी त्यांचा बँड वाजवण्याचं काम, बाकी सगळ्यांचा बँड वाजवण्याचं काम मुंबईकरांनी महाराष्ट्राने केलंय. मुंबई महापालिका तर जिंकलीच, पण महाराष्ट्रातल्या 29च्या 29 महापालिका महायुती म्हणून आम्ही जिंकतोय. आणि जे ब्रँड म्हणत होते ना, आम्ही एकत्र आल्यावर तुम्हाला दाखवून देऊ, महायुतीनं तुम्हाला दाखवून दिलंय की काय ताकद असते ते. महायुतीने तुम्हाला दाखवून दिलेलं आहे आणि ब्रँड नाही तर आम्ही बँड वाजवलेला आहे.